वळूया पुढील बातमीकडे। वे कंपनी दूरध्वनी ग्राहक सेवा मराठीत सुरू करणार। शिवसंचार सेनेच्या दणक्यानंतर निर्णय। तर गॅलरी आणि ग्राहक सेवेत मराठी मुलामुलींची नियुक्ती करणार। वोडाफोन आयडिया कंपनीचा हा निर्णय। वोडाफोन आयडी कंपनी दूरध्वनी ग्राहक सेवा मराठीत सुरू करणार। शिवसंचार सेनेच्या दणक्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आलाय। गॅलरी आणि ग्राहक सेवेत मराठी मुलामुलींची नियुक्ती करण्यात येणार आहे। तर वोडाफोन आणि आयडिया कंपनीचा हा आता मोठा निर्णय। शिवसेनेचा धडाका सुरूच आहे। एअरटेल नंतर आता वोडाफोन आयडिया कंपनी दूरध्वनी ग्राहक सेवा मराठीत सुरू करणार आहे। शिवसेनेचा धडाका सुरूच। एअरटेल नंतर आता वोडाफोन आयडिया कंपनी दूरध्वनी ग्राहक सेवा मराठीतच सुरू करणार। त्यासाठी गॅलरी व ग्राहक सेवेत मराठी मुलामुलींची नियुक्ती करणार आहे। याला म्हणतात हॅशटॅग शिवसेनेचा ठाकरी दणका। ट्विट करण्यात आलंय। हॅशटॅग महाराष्ट्रात मराठीच। हॅशटॅग शिवसंचार सेना। शिवसंचार सेना। अखिल चित्रे आपल्यासोबत जोडले गेलेत। अखिल सर, तुमचं लोकशाहीमध्ये खूप खूप स्वागत। आता वोडाफोन आयडिया कंपनी दूरध्वनी ग्राहक सेवेत मराठीत आता सुरू करणार आणि गॅलरीत देखील ग्राहक सेवेत मराठी मुलामुलींचीच नियुक्ती करणार आहेत का? अधिकची माहिती। नमस्कार। आपल्याला कळवतो मी की एअरटेलचा याआधी शिवसेनेनी त्यांना दणका दिला होता आणि मराठी भाषा ही त्यांच्या व्हॉइस कॉलिंग आणि त्यांचे जे काही गॅलरी आहेत तिथे मराठीमध्ये असणं हे कंपल्सरी झालंच पाहिजे, यासाठी शिवसेनेने लढा दिला होता आणि तो यशस्वी केला होता। आता त्याच धर्तीवरती वोडाफोन आयडिया या कंपनीने देखील त्यांच्या जे काही ग्राहक सेवा आहेत त्याच्यात जास्तीत जास्त मराठी मुलामुलींना तिकडे रोजगार उपलब्ध करून देणार आहेत, जेणेकरून आपल्याला मराठीमध्ये संभाषण हे सोपपणे महाराष्ट्राच्या जनतेबरोबर करता येईल। त्यासाठी शिवसेनेने पाठपुरावा केला होता आणि तो आज वोडाफोनने मान्य केलेला आहे। त्यांचे जेवढे गॅलरी आहेत, त्यांचे जेवढे व्हॉइस कॉलिंग किंवा IVR मेन्यू मध्ये मराठीला प्राधान्य दिलं जाईल, जेणेकरून मराठी तरुणींना, मराठी बोलणाऱ्या युवकांना रोजगार उपलब्ध होईल। निश्चितच की मात्र आता या गॅलरीमध्ये मराठी मुलामुलींचीच नियुक्ती करण्यात येणार आहे असं देखील सांगण्यात येते। अशा देखील निर्णय घेण्यात आलाय। त्याचं कारण असं आहे की जर मराठीमध्ये संभाषण करायचं आहे तर मराठी बोलणारी मुलं मुलीच लागतील, म्हणून त्यामुळेच महाराष्ट्राच्या तरुणींना संधी उपलब्ध होणार आहे रोजगाराची। धन्यवाद अखिल, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर वोडाफोन आयडिया कंपनी दूरध्वनी ग्राहक सेवा आता मराठीत सुरू करणार। शिवसंचार सेनेच्या दणक्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय। तर गॅलरी आणि ग्राहक सेवेत मराठी मुलामुलींचीच नियुक्ती करण्यात येणार आहे। वोडाफोन आणि आयडिया कंपनीचा हा महत्त्वाचा निर्णय आता समोर येतोय। या संदर्भात मनसे नेते संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र यावर बोलणं त्यांनी टाळलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।